भारत सरकारने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत 14 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर पर्यंत जो स्वच्छता पंधरवडा आयोजित केला आहे, त्यानुसार आज मीरा भाईंदर महानगरपालिकेने उत्तम समुद्र किनाऱ्यावर साफसफाई मोहीम राबवण्यात आली होती आणि यामध्ये मेकिंग द डिफरन्स या संस्थेने देखील सहभाग घेतला होता। आणि ही संस्था जी आहे ही सातत्याने सामाजिक कार्य मीरा भाईंदर शहरात करत आहे। आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा प्रकारे त्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि त्यांचा अनुभव कसा होता आणि या प्रकारच्या ज्या काही सामाजिक कार्य आहे ते नेहमी करत असतात। त्यांच्याकडून जाणून घेऊया की आजच्या साफसफाई जे होता आपला क्लीनअप होता खूपच छान होता आमचा आणि सगळे काय पार्टिसिपेट केले ते खूप मोठी गोष्ट आहे। आणि स्पेशली काय जे यंगस्टर्स आहे आता स्कूलचे मुले आहेत कॉलेजचे पण आहेत ते सगळं इनिशिएटिव्ह घेतात आहे ते खूप लाभ आहे आपला पुढे। कारण की ते जनरेशन जे आहे आपला जनरली स्टार्टअप जे जनरेशन असतो यंग जनरेशन तेच पुढे बघणार आहेत जसं काय आहे, म्हणून काय आता पुढे होईल आपलं चांगला। या हिशोबाने आम्ही ठरवतो आणि असंच क्लीनअप काय आमच्या काय करणार असतात ते चालू असतो आमचं असंच। मेकिंग द डिफरन्स तर्फे शहरामध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये कशा प्रकारच्या अजून स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहेत का? हो नक्की होणारच आहे। कारण की असं क्लीनअप काय आम्ही करत असतात कधी पण, तर क्लीनअपच नाही सगळीकडे म्हणजे आमचे काही विंग्स आहेत ऑलरेडी, तर आम्ही करत असतो वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज असतो आमचा पॉवर्टीसाठी चाइल्ड एज्युकेशन असतो, तर खूप चालू आहेत आमचे। आपल्यासोबत फॉर फ्युचर इंडिया या संस्थेचे देखील सदस्य आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांचा अनुभव कसा होता आजच्या या साफसफाई अभियानामध्ये। काय सांगाल, कशा प्रकारची तुम्ही साफसफाई केली आणि हा जो उत्तम समुद्र किनारा आहे कशा प्रकारे स्वच्छ ठेवला पाहिजे नागरिकांकडून पण तो ठेवला जात नाही? सर्वप्रथम मी माझ्याबद्दल आणि माझ्या ऑर्गनायझेशन बद्दल बोलू इच्छितो की मी ध्रुव कडारा, को फाउंडर ऑफ फॉर फ्युचर इंडिया, आणि गेल्या 5 वर्षापासून आम्ही सातत्याने एव्हरी वीकेंडला क्लीनअप करतो, सॅटर्डे संडे। तर आज आमचा हा 317वा क्लीनअप आहे आणि आम्ही आमच्याकडनं आज अराउंड 1000 व्हॉलेंटियर ह्या क्लीनअप वरती आलेले आहेत। आणि आम्ही नागरिकांना एवढंच इच्छितो की तुम्ही जेही आतमध्ये सिटीच्या आतमध्ये जेही घन कचरा तुम्ही हे करता तेच वाहून समुद्रापर्यंत पोहोचतो, तर त्याच्यामुळे समुद्र जीव धोक्यात आहे आणि इथे आजूबाजूला राहणारा जे पर्यावरण आहे ते सगळं धोक्यात आहे। तर त्याची कुठे ना कुठे दक्षता आपण ऍज अ सुजाण नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे की आपलं कर्तव्य आहे की आपलं पर्यावरण कसं नीटनेटकं आपण ठेवता येईल। आणि नागरिकांना कशा प्रकारचा संदेश द्याल की समुद्र किनाऱ्यावर जी साफसफाई ठेवण्यात येते पण ती ठेवण्यात येत नाही, त्यांच्यासाठी काय संदेश आहे? त्याच्यासाठी तुमच्या शहरात आजूबाजूला जेवढेही असा पर्यावरण संस्था बीच क्लीनअप असो पर्यावरणा वाचवण्यासाठी जेही कार्यक्रम करतात त्यामध्ये दयाळीने सहभाग घ्या। लास्ट इयरच आम्हाला 3 रेकॉर्ड इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मिळालेले ह्याच बीच वरती आणि ह्या दिवशी इंटरनॅशनल कोस्टल क्लीनअप डे वरती 6778 विद्यार्थी आम्ही ह्या क्लीनअप वरती एकत्र येऊन क्लीनअप केलेला। अराउंड 46 टन कचरा आपण समुद्रातून काढलेला आणि आता बघतो तर आताही खूप सारा प्लास्टिक जे समुद्रात पडलेलं आहे आणि ते सगळं सोबत काढा, पण त्याच्यासोबतच प्लास्टिक वापरू नका, सुका कचरा ओला कचरा वेगवेगळं करा, कारण सुरुवात तिथूनच होते, तिथे न नीट ठेवल्यामुळे इथपर्यंत येऊन पोहोचतं। तर तुम्ही पाहू शकता सामाजिक संस्थांकडून आणि विद्यार्थ्यांकडून अतिशय चांगल्या प्रकारे हा उत्तमचा समुद्र किनारा साफ करण्यात आला आहे। माझ्या बाजूला तुम्ही बघू शकता कशा प्रकारे विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन साफसफाई करून हा कचरा गोळा केला आहे। असा कचरा ठिकठिकाणी गोळा करून ठेवण्यात आला आहे। अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। धन्यवाद।